तलाठी भरती प्रक्रिया ही एमपीएससी घेणार की टीसीएस घेणार या प्रश्नाबाबत गेल्या अनेक महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती आणि याच अनुषंगाने आता याचे आपल्याला कन्फर्म उत्तर मिळालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता तलाठी भरतीची जी काही परीक्षा ही एमपीएससीच घेणार आहे आणि याच अनुषंगाने आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभागाचा नवीन जीआर आलेला आहे। काय म्हटले या जीआर मध्ये, या अनुषंगाने आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघूया। तत्पूर्वी जेही विद्यार्थी मित्र तलाठी भरतीची तयारी करतायत त्या विद्यार्थी मित्रांसाठी खास एमपीएससी पॅटर्न नुसार मिशन तलाठी 2.0 ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला इथे दिलेली आहेत। बघा, फक्त 2500 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। महाराष्ट्रातील सर्वोत्तम अतिशय अनुभवी मार्गदर्शकांची टीम तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे। तुम्हाला बॅच सोबतच तलाठी फॅक्टरीचा ठोकळा सुद्धा मोफत मिळणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा आमच्या प्ले स्टोर वरून तलाठी फॅक्टरी ॲप डाउनलोड करून बॅच नक्की जॉईन करा। बघा, मूळ मुद्द्याकडे जाऊया। आता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा हा जीआर आहे 5 मे 2026 चा, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा करण्याबाबतचा। ओके, आता याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यामध्ये प्रस्तावना काय म्हटलंय, विकसित महाराष्ट्र 2047 या विजन डॉक्युमेंट मध्ये राज्याच्या सर्व विभागांच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यातील एक उद्दिष्ट किमान शासन आणि कमाल प्रशासन, बरोबर, याच अनुषंगाने बघा पदभरती प्रक्रियेमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। आणि आता याच अनुषंगाने या पार्श्वभूमीवरती संदर्भावधीन क्रमांक 7 येथील 18 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार गट ब अराजपत्रित व गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे आता गट अ ते गट क या संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आलेली आहेत। ओके, लक्षात घ्या, आलेली आहेत ऑलरेडी। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, लक्षात घ्या। आणि याच अनुषंगाने आता जे काही जीआर आहे त्या जीआर मधलं परिशिष्ट क्रमांक 33 आहे। इथे तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी इथे तुम्हाला दिसेल। यामध्ये बघा, विभाग महसूल व वन विभाग, आस्थापना महसूल विभाग, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, संवर्गाचे नाव ग्राम महसूल अधिकारी, त्यानंतर विद्यमान सेवा प्रवेश नियमातील संदर्भीय तरतुदी जी होती ती तुम्हाला इथे दिसेल। आणि आता बघा, सेवा प्रवेश नियमातील भरती पद्धती संदर्भात नवीन तरतुदीमध्ये बघा, एज्युकेशन बॅचलर डिग्री इन एनी स्कीम म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आता याच्यामध्ये अनुभव असेल किंवा एक्स्ट्रा कोणत्या स्किलची या ठिकाणी गरज नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल नक्की फॉलो करा। आणि हो, जर तुम्हाला हा जीआर हवा असेल तर कमेंटमध्ये टाईप करा जीआर, मी तुम्हाला पर्सनली डीएम करतो। धन्यवाद।